सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या. संरक्षण किंवा डिफेन्स हा विषय बाजार गप्पांच्या माध्यमातून असेल किंवा दर महिन्यात निदान 4 ते 5 वेळा मी जे पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स घेतो त्याच्यामध्ये असेल. हा विषय मी वारंवार मांडतोय. 2020 पासनं मी हा विषय मांडतोय आणि सांगताना मला आनंद किंवा अभिमान वाटतो की मी तेव्हापासून सांगितलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून, खरेदी विक्री नाही, गुंतवणूक करून की त्यावेळेला घेतल्या आणि नंतर वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी विकल्या, तर प्रत्येकाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नफा झालाय. आज साहजिकच संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये 2020च्या तुलनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे. असं असतानाही आज मितीला आजच्या भावानं संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत का, हा मनामध्ये वारंवार येणारा प्रश्न आहे. आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय डिफेन्स किंवा संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या. तुमच्या असं लक्षात येईल की 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी 2025-26 या सालासाठीचा सादर झालेल्या अर्थसंकल्पात डिफेन्स या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाहीये. पण उल्लेख नसला म्हणून ते क्षेत्र महत्वाचं नाही अशातला भाग नाही. कदाचित काही संरक्षणात्मक दृष्टिकोनातनं, एक धोरणात्मक दृष्टिकोनातनं पॉलिसी म्हणून डिफेन्स या क्षेत्राचा किंवा शब्दाचा उल्लेख संपूर्ण 70-72 मिनिटाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये झाला नाही का याचा विचार करावा लागेल. कारण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये संरक्षण क्षेत्राचा उल्लेख नाही हे बरोबर, पण त्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांना, खात्यांना ज्या पद्धतीच्या फंड्स अलोकेशन झाले आहेत त्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रामधल्या अलोकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की आधीच्या काळामध्ये संरक्षण क्षेत्र हा सरकारच्या दृष्टीनं फक्त खर्चाचा विषय होता. पण 2020-21 नंतर, करोना नंतरच्या काळामध्ये, रशिया युक्रेन युद्धानंतरच्या काळामध्ये आज मितीला जगामध्ये निदान 7 वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जर विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आपल्या देशाच्या 4 सीमांचं संरक्षण याच्या पुरेशी संरक्षण खात्याची कार्यवाही किंवा भूमिका आता आपल्या देशामध्ये मर्यादित राहिलेली नाही. मोदी सरकारचा 3रा कालखंड सुरू झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या घोषणेनुसार सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये 65,000 कोटी रुपयांची आपण निर्यात संरक्षण विषयक वस्तूंची करणार आहोत हे लक्षात घेऊ. यामध्ये केवळ शस्त्रास्त्र याचीच निर्यात आपण करणार आहोत असं नाही. अनेक पद्धतीच्या मेंटेनन्स स्वरूपाच्या, रिसर्च स्वरूपाच्या, टेक्नॉलॉजी स्वरूपाच्या ही सेवांचा सहभाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संरक्षण हा विषय सरकारसाठी फक्त खर्चाचा उरलेला नसून संरक्षण हा विषय काही प्रमाणामध्ये सरकारच्या दृष्टीनं उत्पन्नाचा भाग आहे हे गणित लक्षात घेऊ. ज्या वेळेला 65,000 कोटी रुपयांची निर्यात असं एक रकमी सांगितलं जातं, याचा अर्थ आधीच कुठेतरी काही ना काही प्रमाणामध्ये या निर्यातीची सुरुवात झालेली असते. सरकारी आकडेवारी असं सांगतं की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जुलै ते डिसेंबर या काळामध्ये निदान 24 ते 25,000 कोटी रुपयांची निर्यात आपण केली आहे. आणि हे साधारणपणे 2 सरकारांमधली युद्धसदृश परिस्थितीवरती अवलंबून असलेली गणित आहेत. ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली विधानं आहेत की काही वेळेला ते एका ठिकाणचं युद्ध बंद कसं होईल, पूर्ण कसं होईल, कसं थांबेल याचा विचार करतात, त्याच वेळेला प्रसंगी गाझापट्टीही अमेरिका ताब्यात घेईल असं त्यांच्या मित्रराष्ट्रांनाही दुखावणारं विधान ते करतात हे लक्षात घेतलं जातं. या निमित्तानं निदान पुढचं वर्षभर तरी जागतिक पटलावरती युद्धाचे ढग घोंगावत राहतील ही गणित लक्षात घ्यावी लागतात. आज 56 ते 57 आठवडे उलटून गेले तरी रशिया युक्रेन हे युद्ध अधिकृतपणानं थांबलेलं नाही. इस्रायल हमास याच्यामधली ही गणितं अजून दुमस्ती आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल.
अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं भूराजकीय, ज्याला आपण जिओपॉलिटिकल असं म्हणतो, हे स्थान जर लक्षात घेतलं तर आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्राला आणि खात्याला चालना मिळणारं असंच हे गणित आहे. साहजिकच हा विघ्नसंतोषीपणा वाटेल, पण हे आर्थिक वास्तव आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं आता सुरू आहे ते पाहू जाता अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या संरक्षण क्षेत्राला चालना देणं हे ट्रम्प सरकारचं प्राधान्यक्रमाचं समीकरण राहिलं तर आश्चर्य वाटण्याजोगं गणित नाही. अमेरिकी राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 28 ते 30% वाटा हा संरक्षण विषयक गणितात येतो. त्यामुळे कुठचे तरी दोन देश आपापसात लढत राहणं ही अमेरिकेची राजकीय गरज असण्यापेक्षा अमेरिकेची आर्थिक गरज जास्त असते. त्याच्यामधल्या वाहतूक खर्चाचा विचार करता, त्याच्यावरचं लेबलिंग टाळण्याकरता, अगदी निवडणुका ऐन बहरात असतानाही अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रानं भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये काही मोजक्या का होईना पण कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणं हे फार सांकेतिक असतं. अशी गुंतवणूक काढून घेतल्याचा उल्लेख नाही. दरम्यानच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये अनेक निर्देशांक कमी जास्त झाले. अनेकदा त्याचं कारण FII केलेली विक्री असंही दिलं गेलं. पण त्या FIIच्या विक्रीमध्ये त्याच्या जोरावरती जरी अशी टीका झाली की विदेशी गुंतवणूकदार भारत देश सोडून जात आहेत, तरीही अमेरिकेनं आपली ती काही कोटी डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतल्याचा उल्लेख नाही. आणि जोपर्यंत अशा गुंतवणुकीतनं पुरेसं समाधानकारक उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत ती गुंतवणूक काढली जाण्याची सुतरामही शक्यता नाही. कारण ती गुंतवणूक जितकी राजकीय आहे तितकीच ती आर्थिक आहे. आणि ज्या अर्थी अमेरिकी गुंतवणूक क्षेत्र, अमेरिकी संरक्षण क्षेत्र भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतं, याचा अर्थ केवळ आर्थिक नसतो. ती एका अर्थानं भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांच्या उत्पादनाची आणि उत्पादकतेची दिलेली हमी असते. त्यांच्या दर्जाविषयी, त्यांच्या प्रतिविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी एका पद्धतीनं हा व्यक्त केलेला विश्वास असतो. याचा फायदा केवळ अमेरिका आणि भारत यांनाच होतो असं नव्हे, तर जगात युद्ध सदृश किंवा युद्धमान असलेल्या देशांच्या बरोबरीने त्यांच्या शेजारच्याही देशांची मागणी वाढत असते. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही वर्षांसाठी तरी, मी शब्दप्रयोग अत्यंत जबाबदारीने करतोय, भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हा सोयीचा विचार होऊ शकतो. जर थेटपणानं, प्रत्यक्षपणानं आपल्याला या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची नसेल तर डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांचा विचार करता येतो का, याचा विचार करू. हे विधान करत असताना मला पूर्ण कल्पना आहे की HDFC म्युच्युअल फंडचा जो डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आहे त्याच्यात नव्यानं SIP सुरू करता येत नाहीये किंवा नव्यानं एक रकमी रक्कम, ज्याला आपण फ्लोटर किंवा लमसम असं म्हणतो, अशी गुंतवणूक करता येत नाहीये. पण मोतीलाल ओसवालचाही या क्षेत्रात संबंधातला डिफेन्स सेक्टरवरती म्युच्युअल फंड स्कीम आहे. इतरही काही जणांची स्कीम आहे, याचा विचार करता येईल. ही जर शक्यता तुम्हाला आजमावून पाहता येणं शक्य नसेल या ना त्या कारणानं, तर ज्या पद्धतीनं आपण लार्ज कॅप सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड पाहतो किंवा ॲसेट अलोकेटर फंड्सच्या दृष्टिकोनातनं विचार करतो, त्या म्युच्युअल फंड स्कीम्सचा नेमका म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ काय आहे याचाही विचार करता येईल. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय संरक्षण क्षेत्र किंवा संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद.